सय्यद माजिद अर्थात छोटा माजिद APL आमदार प्रीमियर लीग 2026 चा थरार एक घमासान मराठवाडा टेनिस क्रिकेटचा नांदेड जिल्ह्याचा किनवट तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. हा चेंडू मात्र ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळतोय, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. संघर्ष मात्र पहिल्या चेंडू पासून सुरू झालाय. काय थरारक स्पर्धा आहे, प्रत्येक सामना अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू मात्र खेळावे लागले. समोर मात्र आक्रमक स्फोटक विध्वंसक फलंदाज आहे शुभम राठोड, डावकुरा फलंदाज. इथं मात्र फटका चांगला खेळलाय, संयम दाखवलाय, क्षेत्ररक्षक आहे, हलकासा पुश केलाय, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. सावध सुरुवात आहे, वादळापूर्वीची कदाचित शांतता असावी. दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही दिग्गज संघ, दोन्ही दादा संघ. एका बाजूला संदीपजी केंद्रे यांचा संघ जर आपण पाहिला तर 2 सामन्यामध्ये पराभूत झालाय संघ. समोर मात्र आपण पाहतोय रॉयल्स राठोड. हा चेंडू देखील पूल करायचा प्रयत्न केलाय, पुन्हा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं, लागोपाठचे 4 चेंडू मात्र निर्धाव. थोडासा दबाव पहिल्या षटकामध्ये निर्माण केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, फलंदाजाकडे सुवर्ण संधी आहे, परंतु टीम स्पिरिट देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. 2 पराभव विसरून तिसऱ्या सामन्यामध्ये जिद्दीनं इथं मात्र फटका खेळलाय. धाव घ्यायचा प्रयत्न, धोकादायक धाव घेतली आणि इथं जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं. एक धाव मात्र या चेंडूवरती, 5व्या चेंडूवरती एका धावेने खातं उघडलंय. स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय अमोल जाधव अर्थात विराट, जर्सी क्रमांक 18. एका बाजूला जर आपण पाहिलं तर केंद्रे वॉरियर्स, संदीपजी केंद्रे, ज्ञानेश्वर केंद्रे, अमोल गणेश चव्हाण, चांद शेख, गजानन चव्हाण, माजिद सय्यद, नितीन आडे, रजनीकांत मुंडे, राजीव बोईनवाड, विकी राठोड आणि विश्वजित राठोड आणि 12वा खेळाडू. या दरम्यान एक मात्र चौकार वसूल केला गेलाय. जमीन समांतर फटका अमोलच्या बॅट मधून आलाय चौकार. मच निडेड बाउंड्री. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. प्रत्येक सामन्यासाठी मात्र आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे त्याच्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि एक आकर्षक शूज, एक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी मात्र भव्य रोजगार निर्मिती प्रकल्प अंतर्गत सीमारेषेच्या बाहेर जर झेल टिपला तर सन्माननीय बालाजी मुंडे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. डॉक्टर बालाजी नागरगोजे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि निसार भाटी नगरसेवक यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅचचा आनंद घ्यायला या, सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या आणि तब्बल 600 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती जमा करा. कमाल धमाल मालामाल. षटक क्रमांक 2, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर. हा चेंडू मात्र पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. संघर्ष मात्र खूप मोठा आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रॉयलचा संघ लागोपाठचे 2 सामने जिंकणारा संघ आहे. तिसरा सामना जिंकण्याच्या जिद्दीने मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं लागोपाठचे 2 सामने जिंकलेला संघ करण सुपर किंग्ज अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार आपल्याला पाहायला मिळाला. इथं फटका खेळलाय, क्लास दाखवलाय आणि चेंडू मात्र सरळ जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार येतोय. कडक कडकडीत प्रहार. APL 2026 चा ब्रँडेड चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. अगदी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यांचे आयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे, सुरक्षित रक्षण. यस नो. इथं मात्र थोडासा धोका झाला होता. समन्वय पाहिजे, ताळमेळ पाहिजे दोन्ही फलंदाजामध्ये. एक चौकार मात्र वसूल केला गेलाय. अमोलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, एक चौकार शुभमच्या बॅटमधून पाहतो. शुभमनं मात्र सुरुवात थोडीशी अडकळत आज आपल्याला पाहायला मिळाली, कदाचित ती वादळापूर्वीची शांतता असावी. ओहो, पुन्हा एकदा क्लास दाखवलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी नाहीये चेंडूमध्ये.
थोडासा खाली राहिला चेंडू, जागेवरून खेळायचा प्रयत्न केलाय. पुन्हा निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धारित 40 मिनिटांमध्ये आपल्याला 8 षटकं संपवणं बंधनकारक असेल. आवाज लाऊड होतोय मैदानावरती. इथं पुन्हा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक गॅपमध्ये खेळलाय, पाठलाग सुरू आहे. चेंडूचा वेग जास्त आहे, चेंडू मात्र गाठतोय का सीमारेषा पाहूया. आणि चेंडून गाठले सीमारेषा पार, येतोय चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. आमचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जाहिरात देखील मिळाले, बॅनर्स आपण पाहतो. मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, युथ क्रिकेट क्लब किनवट, म्हणजे माजी खेळाडू मला तसं वाटतं की त्याचं वय वाढतं, परंतु तो माजी खेळाडू कधीच होत नाही, कारण त्याचं मैदानावरती येणं चालूच असतं. इथं पुन्हा फटका, गॅपमध्ये, सो ब्युटिफुल, सो एक्सलंट, एक सीमारेषा पार, आणखी एक खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या सामन्यामध्ये जर 15, 20, 25 धावांना जर तुमचा पराभव झाला तर तो पराभव विसरता येतो, परंतु मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त लढत, येलो आर्मी आणि दुसऱ्या बाजूला ब्ल्यू आर्मी. काही क्षण असं मैदानावरती वाटलं APL नव्हे तर IPL सुरू आहे आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंगचा सामना, मागचा सामना आपण पाहिलाय. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंतचा थरार त्या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. नक्कीच हा पराभव मात्र करण सुपर किंग्ज विसरू शकणार नाही, कारण अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्राईक वरती मात्र अमोल जाधव, जर्सी क्रमांक 18. ज्यावेळी आपण जर्सी क्रमांक 18 मैदानावरती पाहतो, नजरेसमोर उभा राहतो चेस मास्टर. बेबी को बेस पसंद आहे, विराट को चेस पसंद आहे, विराट कोहली. काही टीका झाली, काही टिप्पणी झाली, फॉर्म मध्ये नाहीयेत, युवा संघ बनवायचा आहे. गौतम गंभीरनं सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर रोहित शर्मा आणि विराटचं स्थान धोक्यात आलं होतं, परंतु त्या दोघांनी जी कमबॅक केलंय ना, त्याच्यामुळे गौतमची परिस्थिती गंभीर झाली आहे. इतर हलक्या हाताने खेळला आहे. इथं खऱ्या अर्थानं मोठा फटका आला असता, परंतु मला वाटतं विराट तयारच नव्हता, कारण एक सुवर्ण संधी मिळाली होती त्याला. कव्हर्सच्या वरून हा फटका जर घेतला असता किंवा डीप लॉंग ऑफ वरून हा षटकारासाठी खेचण्यासारखा चेंडू होता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज रजनी. आकोट टप्प्याचा चेंडू, समाचार घेतलाय आणि चेंडू विराट कोहलीच्या स्टाईल मध्ये आलाय. एक आणखी खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. बॉल पहा, जर सापडला नसेल तर नवीन बॉल आहे. आपला खराब झालाय, नवीन चेंडू दिलाय पंचांनी. चला, हा एक नियम आज आपण वापरतोय. प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन चेंडू मिळणार आहे. जर सीमारेषेच्या बाहेरचा चेंडू जर मैदानामध्ये आला नाही किंवा तो चेंडू खराब झाला, 21 धावा आहेत धावफलकावरती. चौकार मात्र वसूल केला गेलाय. आता परत एकदा थोडंसं जबाबदारीने मात्र खेळावं लागेल विराटला, कारण चेंडू आहे नवीन. गोलंदाजासाठी मात्र ही चांगली गोष्ट असणार आहे. जर्सी क्रमांक 18 स्ट्राईक वरती विराट आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो जर्सी क्रमांक 45. ओहो, पुन्हा आपण पाहतोय उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता. इट्स अ वाईड बॉल कॉल. पंच मुन्ना पठाण सर यांचे हात हवेत समांतर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा अवांतर. आज जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये करण सुपर किंग्ज चांगले कॅचेस घेतले होते, परंतु मोक्याच्या क्षणी इथं फटका मोठा खेळायचा होता. चेंडू मात्र चांगला टाकलाय, ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 3रं टाकलं जातंय. एक मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, किनवटकरांचा अभिमान असणारी नांदेड जिल्ह्यातील ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो की इथं फटका खेळलाय आणि पुन्हा चेंडू मात्र सरळ भिरकावलाय. सीमारेषेवर आलाय षटकार. आज या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक देखील पाहायला मिळाले. रिन्शूचं ते षटक
म्हणजे निर्धाव चेंडूची देखील हॅट्रिक केली आणि विकेटची देखील हॅट्रिक केली. कारण पहिले 3 चेंडू त्यानं निर्धाव टाकले आणि पुढच्या 3 चेंडूवरती विकेट घेतल्या. फार कमी वेळा क्रिकेटमध्ये अशी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. नाव नोट करून ठेवा, नाव आहे रिन्शू. तर मला वाटतं काहीशी बॅट बदलली आहे, बॅट थोडीशी बदलली आहे. पाहूया काय करामत करणार या बॅटनं. षटकार तर आत्ताच वसूल केलाय. 28 धावा झालेल्या आहेत मैदानावरती. धावांचा पाऊस. पहिलं षटक मी सांगितलं की शुभमनं डोक्यावरती बर्फ ठेवला होता आणि ते गरजेचं होतं. फुल टॉस अँड फुल लॉस. घुटना टेक तमाशा देख. आलाय खनखनी षटकार. विराट इज ऑन फायर. अमोल जाधव इज ऑन फायर. गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर समोरच्या साईड स्क्रीनवरती, कॅमेरामन साईड स्क्रीन थोडंसं झूम करा. समोरच्या डिजिटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन अमोल, 91 मीटरचा षटकार. कॅमेरामन साईड स्क्रीन थोडंसं ब्राईट करा समोरचा. ओके, आता बरोबर दिसतोय. पुन्हा एकदा फुल टॉस अँड दिस टाइम फुल लॉस. लागोपाठचा हँड हँडसम आणखी एक आलाय षटकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. मी अगोदर सांगितलं होतं की शुभमनं जी सुरुवात केली होती, डोक्यावरती बर्फ ठेवलाय, त्याला माहित आहे सामना महत्वाचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आज लागोपाठचा 3रा सामना जिंकण्याच्या दृष्टीने मैदानामध्ये रॉयल्स राठोड, तर इकडे मात्र केंद्रीय वॉरियर सुद्धा कमबॅक करण्याच्या तयारीत असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चेंडू आलाय. थोडासा वेळ लागला चेंडू यायला. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक आपण पाहतो, प्रेक्षकांची देखील गर्दी. मी नेहमी सांगितलंय, ज्यावेळी मी मराठी भाषेतून मराठवाड्यामध्ये समालोचन केलंय, प्रेक्षकांची खूप पसंती. माझा जन्म जरी पश्चिम महाराष्ट्रातला असला तरी मराठवाड्यांच्या प्रेक्षकांचे उपकार मी माझ्या समालोचन क्षेत्रामध्ये, समालोचन करिअरमध्ये कधीच विसरणार नाही. अगदी अंबाजोगाई गर्ल प्रीमियर लीग अंबाजोगाईमधून झालेली मराठवाड्याची सुरुवात, अंबाजोगाई असेल, नांदेड असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, माजलगाव असेल, किनवट असेल, नायगाव असेल, नरसी असेल, मुखेड असेल किंवा मुदखेड असेल, अशा अनेक मराठवाड्यातल्या शहरामध्ये मराठवाड्याच्या प्रेक्षकांनी, मराठवाड्याच्या आयोजकांनी मला समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल या स्पर्धेचे देखील आयोजक कोअर कमिटी, नक्कीच मी नाव दिलंय कोअर कमिटी BMW, अर्थात B फॉर डॉक्टर बालाजी, M फॉर माजिद रगडा आणि W फॉर डॉक्टर वसंत बामणे. 40 धावा अजूनही पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत. गोलंदाजी मार्गावरती जर्सी क्रमांक 1 आपण पाहतोय अमोल चव्हाण. जर्सी क्रमांक 1 आहे. कामगिरी 1 नंबर करावी लागेल. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहतोय. शुभमच्या बॅटमधून फटका फसलाय आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद, ह्यूज विकेट, बिग लॉस, बडी मछली जाल में. शुभम राठोड बॅक टू पॅव्हेलियन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय चव्हाण नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. अक्षय 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. जागतिक क्रिकेटचा जरी इतिहास असला तरी 3ऱ्या क्रमांकावरती असणारा फलंदाज खूप महत्वाचा आहे. पडझड झाल्यानंतर मात्र त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथं नाव अक्षय आहे. जर्सी क्रमांक 7 आहे. संपूर्ण जगाला वेड लावणारा क्रमांक आहे. जर्सी क्रमांक 7, जर्सी क्रमांक 18, जर्सी क्रमांक 45. आणि नक्कीच जर पाहिलं तर आता नवीन पसंती, तरुण रक्त जर आपण पाहिलं तर अभिषेक शर्मा, षटकारांचा बेताज बादशाह, जर्सी क्रमांक 04. ते क्रमांक असतात परंतु खेळाडूंच्या खेळीमुळे ते प्रसिद्ध झालेले असतात. अगोदर ते क्रमांक प्रसिद्ध नसतात. स्ट्राईक वरती जर्सी क्रमांक 7 अक्षय चव्हाण. पुन्हा एकदा चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. ओहो, क्लास क्षेत्ररक्षण केलंय.
काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवलेत संदीप केंद्रे. थोडीशी मजबूत शरीरयष्टी आहे. मला वाटतं चेंडू थोडासा घाबरलाय. पुढे जायचं चेंडूने धाडसच केलं नाही कारण तिथं भिंत उभी आहे. 41 लॉस ऑफ 1. आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये आमचे मित्र जे समालोचन देखील करतात, पंच देखील आहेत आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गुणलेखक धाव नोंदक सँडी पॉन्टिंग. इथं मात्र क्लास 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 दाखवलाय. काय चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला येणारा खाली राहिलेला चेंडू जागेवरून खेळायचा प्रयत्न आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमोल जाधव. याच्याकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, परंतु जर्सी क्रमांक 1 आणि कामगिरी सुद्धा करतोय नंबर 1. फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे सय्यद माजिद, जर्सी क्रमांक 17. मी नेहमी सांगतो जर्सी क्रमांक 17 ज्यावेळी आपण पाहतो आपल्या नजरेसमोर उभा राहतो एबी डिव्हिलियर्स रिषभ पंत. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. आणि एक जर्सी क्रमांक असा आहे की जो आपल्याला 5 वर्षापासून नको आहे. जर्सी क्रमांक 19 कोविड-19 17 18 19 मोस्ट 3 डेंजरस इन द वर्ल्ड. फटका तर खेळलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये क्षेत्ररक्षित देखील केलाय, थ्रो देखील केलाय. तिथं क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय ज्ञानेश्वर माऊली. आम्ही ज्या विभागातून येतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो, तीर्थक्षेत्र पंढरपूर. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 1:43. तसं पाहिलं तर फक्त 1 अतिरिक्त धाव आहे. म्हणजे काय कमालीची गोलंदाजी आहे, नियंत्रित गोलंदाजी आहे. पुन्हा जर्सी क्रमांक 33 आपण पाहतोय. मंचावरती उपस्थित अनेक मान्यवर, अनेक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरचा पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि इथं मात्र घात झालाय. फलंदाज बाद. आणखी एक विकेट. बॅक टू पॅव्हिलियन अमोल. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अक्षय मरसकोल्हे. मागच्या वर्षीची स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू आहे. सातत्यानं जर आपण पाहिलं तर किनवटमध्ये अनेक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघाचे संघनायक जर उपस्थित असतील तर त्यांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन जायची. ओहो, चांगला चेंडू, सन्मान दिलाय. हे गरजेचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. द लीजेंड क्रिकेट. जागतिक क्रिकेटमध्ये मी नेहमी उल्लेख करतो की भारताचा सर्वात संयमी, जगामध्ये सर्वात संयमी फलंदाज म्हणून ज्याची नोंद होते द वॉल राहुल द्रविड. फुल टॉस. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. आणि फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी मात्र मिळते आहे. समोर फलंदाज जर्सी क्रमांक 18 अमोलकडे सुवर्ण संधी आहे. विना तिकीट हवाई यात्रा करण्याचं लायसन म्हणजे फ्रीडचा चेंडू. उघडा डोळे, बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्रीड चेंडूवरती फ्रीड दणका दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. छोटा 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 माझी छोटा पॅक बडा धमाका. झेल तर टिपलाय परंतु फ्रीडचा चेंडू. मित्रांनो, जागतिक क्रिकेटमध्ये जर फ्रीडच्या चेंडूवरती सर्वात जास्त फायदा कोणी घेतला तर तो विराट कोहली. पाकिस्तान विरुद्ध सामन्यामध्ये फ्रीडच्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यानं 3 धावा घेतल्या आणि 3 धावा घेतल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू बघतच राहिले मैदानावरती काय होतंय. आणि पुन्हा एकदा कम बॅक आहे का पाहावं लागेल. आणि इथं मात्र आपण पाहतोय चेंडू गेलाय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार.
आणि आपल्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर फ्रीडच्या चेंडूवरती बालाजी मुंडे साहेब यांनी 6 धावा काल वसूल केलेत. इथं पुन्हा नजरा मैदानावरती सर्वांच्या आहेत. इथं 1 बाउन्सचा इशारा. दोन्ही पंच आपण पाहतोय अगदी ऍट ए टाइम दोन्ही पंचांकडून इशारा आलाय 1 बाउन्सचा. इथं थोडस ज्ञानेश्वर केंद्रे पुन्हा एकदा वादळ आले मैदानावरती. नाव आहे अमोल जाधव. विराट षटकार. फटका असा धुवादा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. $59 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. मी काही काळासाठी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा आमदार प्रीमियर लीग 2026. आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा मराठवाड्याचा बुलंद आवाज आमचे सहकारी समालोचक आदरणीय सचिन जाधव सर. या सर आपलं स्वागत आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 59 धावा. आमदार प्रीमियर लीग 2026 चा थरार मैदानावरती आपण पाहतोय. तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली रम्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमांदेवार, माजी उपनगर. थँक्यू डीजे. रंगतदार सामना होतो. या अगोदरचा देखील आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना पाहायला मिळाला आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जर बघितलं गेलं तर तालुक्या अंतर्गतली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते ते किनवट प्रीमियर आपण जे आमदार प्रीमियर लीग पाहायला मिळते. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी तब्बल 1,51,000चं प्रथम पारितोषिक आहे. आणि एवढ्या मोठ्या पारितोषिकामध्ये लागलेली चुरस आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरचा सामना देखील रंगतदार पाहायला मिळालाय. आणि हाही सामना रंगतदार पाहायला मिळेल काय, कारण जे 2 संघ आपसामध्ये 2 हात करताना पाहतो. एकीकडे केंद्रीय सरकार वॉरियर्स पहिले 2 गत सामने पराभव पत्करावा लागला होता, पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असेल. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते ते पहिल्या 2 सामन्यामध्ये विजय साकारलेला संघ राठोड रॉयल्स राठोड हा संघ. बघूया या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल. परंतु या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या 5 षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात 59 धावा, एक चांगली धावसंख्या, डिसेंट धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, सन्मानजनक धावा आहेत. आणि अक्षय मरसकोले याची फलंदाजी आपण अगदी पहिल्याच मॅच मध्ये पाहिली होती. काय वादळी पारी. अक्षय मरसकोलेच्या बॅटमधून मोठे मोठे फटके बिग हिट षटकार देखील पाहिले गेले होते. तो अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर अमोल चव्हाण, जर्सी क्रमांक 1 आणि गोलंदाजी नंबर 1 आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल एक अष्टपैलू खेळाडू अमोल चव्हाण गोलंदाजी मार्कवर. आणि स्ट्रायकर यांना अक्षयसाठी हा चेंडू सन्मानपूर्वक खेळला गेला आणि स्ट्रायकर यांना पाठवलंय ते विराटला, कारण संघाचे कॅप्टन कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय फलंदाजी केली आहे. ज्या 59 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या त्यामधल्या 13 चेंडूवरती 41 धावाची वादळी पारी खेळताना आपण जर्सी क्रमांक 18 अमोल जाधव यांना पाहतोय. काय फलंदाजी केली. त्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार यांच्या साह्याने मोठ्या धावा देखील इथे बनवल्या गेल्या. ते विराट जाधव कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. फटका सीमा पार येतोय खणखणीत दणदणीत आमदार प्रीमियर लीग षटकार. डीजे फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. आपण पाहतोय विके एक उंच बांध्याचे खेळाडू देखील तिथे उपस्थित होते, परंतु त्याच्यावर नाही मात्र जातोय तो षटकार. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन तिथे केलं गेलं होतं, परंतु फुलटा चेंडू होता. फलंदाजाने पिक केला गेलाय. फटका देखील खेळला गेला, परंतु जमिनीशी लगत चेंडू मात्र जाईल.
छोटा माजीद चेंडूला अडवतील तत्पूर्वी एक धाव तिथे पूर्ण केले गेले. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 67. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण संघ पाहतोय राठोड रॉयल्स. या अगोदरचा सामना धावसंख्या कमी होत्या, परंतु ज्या प्रकारे डिफेंड केल्या जात होत्या, परंतु मोईन शाचं वादळ आलं होतं, परंतु मैदानावरती आलाय तो कणकणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. थँक्यू. अक्षय मरसकोलेच्या बॅटला जेव्हा चेंडू मिडल होतो तेव्हा मात्र चेंडू बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा सीमा पार जातो आणि तेच आपल्याला पाहायला मिळाले. गती परिवर्तन पुन्हा एकदा सोडताला बॅकफुटला निघाली फटका फाईन लेगच्या दिशेमध्ये जातोय. त्या दिशेमध्ये बाउंड्री देखील खूप मोठी आहे. बघूया धावा किती मिळतात नक्की. त्या दिशेमध्ये जेव्हा चेंडू जातो धावा धावून मात्र जास्त काढल्या जातात. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. मला वाटते 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात आणि पंचाचा इशारा देखील येतोय गोलंदाजाला की इट्स अ वन बाउन्सचा देखील इशारा आलाय. धाव संख्या जाऊन वाढते ती 74 धावा. 74 ऑन बोर्ड. 74 धावा म्हणजे एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय राठोड रॉयल्स. आणि नक्कीच मनोबल वाढलेलं असणार या संघाचं, कारण मागच्या 2 सामन्यातील 2 मोठे विजय आणि त्यामुळं मनोबल वाढलेला संघ. त्याच प्रकारची फलंदाजी देखील पाहायला मिळाली, परंतु केंद्रीय सरकार वॉरियर्स या संघाला या सामन्यामधला विजय फार महत्वाचा आहे. पुढे टाकलाय फटका खेळलाय क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय वन बाउन्स इन टू द फॅन्स. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. आणि आपण पाहतोय या बरोबर विराट यांचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. व्हॉट अ बॅटिंग बाय कॅप्टन. आणि संघाचा कर्णधार कसा असावा ते इथे मात्र दाखवलंय ते विराटने. व्हॉट अ बॅटिंग. अगदी 16 चेंडू मध्ये 52 धावा आणि परंतु इथे आपण पार्टनरशिप जी पाहायला मिळते 12 चेंडू मध्ये 35 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये देखील पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी आणि ज्या भागीदारी मधल्या इथे 30 धावा इथे एकट्या विराटने बनवल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर चेंजेस पाहायला मिळतोय. नितीनच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. जर्सी क्रमांक 48 नितीन. बघूया गोलंदाजी मार्कवर येताना पाहतो. मला वाटते राईट टाइम आहेत. राईट आर्म गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट माफ करा राऊंड द विकेट गोलंदाजी करतील आणि समोर आहेत ते अक्षय मरसकोले. आता आपल्याला 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 24 चेंडूमध्ये किती धावा बनवतील. धाव संख्या आहे ती 78 आणि गडी बाद झाले ते 2. 8 विकेट देखील हातात शिल्लक आहेत आणि 78 धावा देखील आहेत. म्हणजे एक सन्मानजनक धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. परंतु नितीन काय करतील. नितीनचा पहिला चेंडू मात्र इथे मला वाटते दिशाहीन आहे. नक्की दिशाहीन चेंडू. पंचाचा इशारा येतो इट्स अ वाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव 79 धावा धावपलकावरती लागल्या जातात. हे धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील, कारण अगोदरच आपण पाहतोय राठोड रॉयल्सचा संघ थोडासा वरचढ ठरतोय आणि एक्स्ट्रा धावा यावेळेस मात्र अचूक टप्प्यावरती टाकला गेलाय. तेवढा सन्मानपूर्वक खेळला गेले. इर्शाद सरांनी सांगितल्याप्रमाणे ते धोरण अंमलावले गेले. म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा इथे समाचार घेण्याचं काम इथे दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. परंतु वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतोय तो विराट, या संघाचा कॅप्टन कर्णधार अमोल जाधव आणि समोर असेल तो नितीन. यावेळेस बॅकफुटला गेले ऑन साइडला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु झेल पुन्हा एकदा सुटला गेलाय. छोटा माजिद फ्रीडच्या चेंडूवर नक्की झेल झाला होता परंतु या चेंडूवरती मात्र इथे झेल सुटला गेला आणि विराटला पुन्हा एकदा मिळाली ती संधी. त्या संधीचं सोनं करणारा खेळाडू आहे परंतु झेल सुटला गेलाय. 81 धावा एक धाव तिथे पूर्ण केली गेली. 81 धावा धावपलकावरती लागल्या जातात. नितीन एक संधी निर्माण केली होती परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आलेलं नाहीये. यावेळेस मात्र फटका वेस्ट टाइम आहे परंतु चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि चेंडू मात्र जाईल वन टप्पा इनटू द फॅन्स. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार.
स्टरलाइट चौका, नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. अक्षय मनोज कोल्हे मग या षटकापासून असं वाटतंय की थोडा वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतोय. अगोदर त्यांचा शांत आणि संयम पाहिला, आता मात्र टप्प्याच्या चेंडूवरती कार्यक्रम करताना पाहतोय आपण. दूरवरती टाकला गेलाय, गती देखील होती आणि पडल्याच्या नंतर थोडी उसरी देखील कमी पाहायला मिळाली या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी करतोय नितीन. नक्कीच चौकार आला होता परंतु वापसी केली गेली. विकेटचा देखील प्रयत्न झाला होता, संधी निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाची साथ द्यावी लागेल, कारण या अगोदरचे सामने 2 हारलेला संघ आहे. सामन्यामध्ये विजय नोंदवायचा असेल तर क्षेत्ररक्षकाला देखील साथ द्यावी लागेल. नितीन पुन्हा एकदा धावतील. समोर आहे ते अक्षय मरस कोल्हे. अक्षयसाठी थोडासा डाऊन द लेग चेंडू आणि पंचाचा इशारा आहे तो वाईट बॉल कॉल. आणखी एक एक्स्ट्रा धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढते. 86 धावा, 86 ऑन बोर्ड. 2 गडी बाद झालेत आणि षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर 7वा आहे. म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी. दूरवरती ताकदीचा उपयोग, फटका परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या खाली. राजू बोईनवाड सुंदर झेल आणि याबरोबर संघाला लागलाय तो मोठा हादरा. अक्षय मरस कोल्हे संघाचा बाहुबली हिटर बॅक टू द पवेलियन. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. गजाननसाठी पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. ओके, इथे पंचाचा इशारा येतोय. 1 बॉल चौकार आलाय आणि एक सूचना आहे, जेव्हा 9वा ओव्हर 9th ओव्हर प्रोग्रेस असेल तर पुढच्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण टॉस साठी हे आमची टीम लिस्ट जी आहे ती फिल करून आणून द्यायची. तुमच्यासाठी हा माझा शेवटचा कॉल. यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्यासाठी जेव्हा 9वा ओव्हर प्रगती पथावर येईल तेव्हा टॉस साठी आपण दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे ती टीम लिस्ट घेऊन यायचे. अकबर खान सर हे देखील आपल्यासोबत आलेले आहेत. छोटा माजीच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावा, 3 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय विराट. नाव जसं विराट आहे त्या प्रकारची पारी देखील इथे विराट कडून पाहायला मिळते. परंतु पहिल्या षटकात केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या त्या छोटा माजी त्यांनी. हो, सुंदर चेंडू, सुंदर गतीने आणि सुंदर टप्प्यावरती टाकला गेलेला चेंडू. अचूक टप्प्यावरती ते मात्र छोटा माजी त्यांच्याकडून चेंडू डिलिव्हर करण्यात आलाय. आणि पहिले षटक टाकल्याच्या नंतर आपले 2 षटक इथे मात्र शिल्लक ठेवले ते छोटा माजीत आणि संघाच्या कर्णधाराने. ही रणनीती आहे आणि ती रणनीती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये आपला फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गती परिवर्तन, वॉटर बॉलिंग, सुंदर गोलंदाजी ते छोटा माजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त खेळाडूकडून प्रोत्साहन देखील वाढवलं जात आहे आणि ते गरजेचं आहे. वॉटर बॉलिंग, सुंदर गोलंदाजी इनफॉर्म फलंदाजाच्या समोर. जो फलंदाज जम धरून फलंदाजी करतोय त्याच्या समोर ज्या प्रकारे चेंडू टाकले जात आहेत. यावेळेस मात्र फुल टॉस होता आणि ते फुल टॉसचा फुल टोल वसूल केला गेला आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. येतोय षटकार.
नक्की छोटा माजिद यॉर्कर चेंडू टाकण्याच्या नादामध्ये होता असं मला तरी वाटतंय, परंतु चेंडू मात्र फुलटॉस पडला गेलाय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू, षटकार देखील, षटकाराच्या सहाय्याने 96 धावा, 96 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा छोटा माजिद धावतोय. यावेळेस मात्र गती, गुड लेंथ वरती टाकला चेंडू, गतीने इथे मात्र थोडस धावावरती अंकुश लावा लागला. बॅकफुटला गेले होते फलंदाज, स्क्वेअर ऑफ द विकेट धावा काढण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु पाहिजे तेवढा संपर्क झालेला नाही बॅटशी. परंतु एक धाव तिथे मिळते आणि 92 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. छोटा माजिद आपले स्वतःचे शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन येतोय. तो समोर गजानन जाधवला. फटका आलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली विकी आणि विकीचा सुंदर झेल आणि याबरोबर संघाला लागलाय तो 4था आदळा. गजानन जाधव तंबूत परताना आपण पाहतोय. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज गजानन जाधव बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावलेला खेळाडू विशाल राठोड. 2 फलंदाज, एकाचं नाव विराट आहे, मोठं नाव आहे विराट, आणि दुसऱ्याचं नाव विशाल आहे, विशाल नाव आहे ते विशाल राठोड. दोन्ही फलंदाज मोठे आहेत, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला असतील ते विशाल आणि स्ट्रायकर एंडला आहेत ते विराट. जसं नाव आहे त्या दोघांचं मिळून जसं नाव मोठं बनतं तसा स्कोर देखील मोठा पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्कवर अमोलला आपण पाहतोय. फटका मिस टाइम आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. बघूया धावा किती घेतल्या जातील. 1 धाव तर पूर्ण केली आहे, दुसरी देखील पूर्ण केली आहे, तिसरी घेण्याचा इथे प्रयत्न केलेला नाहीये. 2 धावा आणि 2 धावाच्या साहाय्याने 3 आकडी धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली आहे. 101 101 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि षटक क्रमांक 9 टाकला जाते. म्हणजे अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ दिसतोय आणि कॅप्टन कर्णधार कसा असावा त्याचा प्रत्यय दाखवताना आपण विराटला पाहतोय. फटका समोर आहे, क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय खणखणी दणदणीत चौकार. मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. 23 चेंडू आणि 66 धावा, मोठी धाव संख्या आहे. जसं नाव विराट आहे तशा धावा देखील इथे विराटने बनवल्यात. अमोल चव्हाणच्या स्लॉट मधल्या चेंडूला अगदी समोर स्टेट डाऊन द ग्राउंड खेळून चौकार देखील प्राप्त केलाय. 105 धावा धाव फलकावरती लागतायत. रंगतदार मुकाबला होतोय, हाय स्कोरिंग मुकाबला पाहायला मिळेल काय? अमोल चव्हाण धावतोय, 55 क्रॉस केले, परंतु यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली आणि चेंडू जाईल सीमा पार आणि पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. इथे थोडासा कॉलिंगचा अभाव पाहायला मिळालाय. 2 बॅक टू बॅक चौकार. वॉट अ बॅटिंग बाय विराट. अमोल जाधव ज्या प्रकारे फलंदाजी करतायत, नक्की सुंदर फलंदाजी. अगदी गॅप मध्ये चेंडूला, नो मॅन्स लँड मध्ये चेंडूला खेळतायत ते विराट जाधव. अमोल चव्हाणच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. पुन्हा एकदा अमोल चव्हाण आणि समोर आहे तो विराट. यावेळेस गती परिवर्तन केलंय, पुन्हा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. धावा किती मिळत आहेत? 1 पूर्ण 2 पूर्ण आणि येतोय का तिसरा? यस, तिसरा बॅक टू बॅक चौकाराची ते मात्र हॅट्रिक पूर्ण केली आहे. डीजे पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने अमोल जाधवला आपण पाहतोय 25 चेंडू आणि 74 धावा.
74 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस मात्र आडव्या बाटे अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आईड क्षेत्ररक्षक तिथे डावखुराताचे ज्ञानेश्वर केंद्रे चेंडूला अडवलं जाईल. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल आणि आता पहिल्यांदाच या सामन्यामध्ये पहिल्यांदाच फलंदाजी करतील ते जर्सी क्रमांक 7 विशाल राठोड. काय अफलातून झेल घेतला होता काल विशालने, काय गोलंदाजी देखील केली होती आणि शेवटच्या षटकामध्ये 2 धावा काढायच्या असताना 2 चेंडूवरती षटकार मारला होता. स्टेप आउट झालेत, परंतु गोलंदाजाने फलंदाजाचा स्टान्स ओळखला आणि त्यानंतर चेंडूला डिलिव्हर केले. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होतीये आणि 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या गेल्या ते 114 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. पुन्हा एकदा छोटा माजिद. आमचे इर्शाद सर नेहमीच म्हणतात की जगामध्ये 2 गोष्टी फेमस आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. हाणामारी पाहायला मिळेल का? छोटा माजिद गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला कॅप्टन कर्णधार अमोल जाधव. फटका सुरेख आहे. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. येतोय षटकार. डीजे फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा 27 चेंडूवरती 81 धावा. आणि आज आपण पाहतोय की आज मात्र रूल्स चेंज केले गेलेत. जेव्हा चेंडू हारवेल, जेव्हा चेंडू मैदानात येणार नाही, तेव्हा मात्र आयोजन कमिटीच्या वतीनं नवीन चेंडू दिला जाईल आणि हे टास्क असेल, हे आव्हान असेल समोर अमोलच्या. काल आपण ज्ञानेश्वर केंद्रे पाहिलं गेलं तर जुन्या चेंडूवरती षटकार आला होता. नव्या चेंडूवरती मोठा शॉट खेळला होता, परंतु चेंडू क्लिअर न जाता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ज्ञानेश्वर बाद झाला होता. विराट हा फलंदाज मोठा है भाऊ, ना सूरत देखी ना मूरत देखी, विराट ने सिर्फ टीम की जरूरत देखी. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. 87 धावावर पोहोचलाय तो विराट. 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. तिसरा येईल का? कर्णधार कसा असावा, कॅप्टन कसा असावा, त्याचा प्रत्यय दाखवताना आपण येथे विराटला पाहतोय. जसं नाव आहे त्या प्रकारची वादळी खेळी विराटच्या फलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि का हा संघ या अगोदरचे 2 सामने बॅक टू बॅक जिंकला, कारण विराटचे त्या दोन्ही सामन्यामध्ये मोठी धावा बनवल्या होत्या. पुन्हा एकदा फॉलो थ्री मध्ये थोडीशी अडचण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावावर लागेल. 126 धावावर धावसंख्या जाऊन पोहोचली. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 87 धावावर फलंदाजी करतोय तो संघाचा कर्णधार राठोड रॉयल संघाचा कर्णधार विराट. फुल टॉस. गाई समोर घास, वाघा समोर मांस आणि विराट समोर फुल टॉस टाकायचा नाही भाऊ. आणि चेंडू पुन्हा एकदा येतोय सीमा पार. षटकार. डीजे फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. चेंडूवरती 3 षटकार. आमचे इर्शाद सर नक्कीच म्हणतात, नेहमीच म्हणतात की कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 93 धावावर फलंदाजी करतोय तो विराट आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 132. 132 धावा. चेंज ऑफ पेस. फटका मिस टाइम आहे.
त्याच्या खाली क्षेत्ररक्षक रजनी चांगला झेल आणि या बरोबर संघाला लागलाय तो मोठा आदरा विराट. परंतु विराट साठी डग आउट मध्ये टाळ्या वाजल्या जातील त्यांच्या. वॉट अ बॅटिंग बाय संदीप अमोल जाधव. साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. या अगोदर आपण या स्पर्धेमध्ये अगदी दुसऱ्याच सामन्यात शतक पाहिलं होतं. ते माजिद शेख उर्फ रगडा भाऊ. ते बॅनर तिथं माजिद शेखचं. परंतु इथे मात्र शतकाच्या जवळ बाद झालाय तो विराट. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय शुभम. वरती लागल्या गेल्या ते 5 गडी बाद 133 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष्य असेल ते केंद्र सरकार वॉरियर संघाच्या समोर निर्धारित 60 चेंडू मध्ये 134 धावांचं. इर्शाद सरांना विनंती करतो की जे टॉस का बॉस बॅनर बनवलं गेलं तिथे दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. ठीक आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार इथे आमच्यासोबत जोडले जातील. मी इर्शाद सरांना विनंती करतो की टॉस देखील करून घ्यायचा आहे मान्यवरांच्या हस्ते. इथे टॉस मात्र इर्शाद सरांना विनंती करते की टॉस देखील करून घ्यायचा आहे. आमदार प्रीमियर लीग 2026 चा थरार आपण पाहतोय. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 3 आणि तिसऱ्या सामन्याची नाणेफेक मात्र आपण सन्माननीय PSI दराडे साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय. साहेबांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. एका बाजूला संघ आपण पाहतोय पटेल 11 आणि दुसऱ्या हॅलो 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 सन्माननीय PSI दराडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेक देखील करणार आहोत. बालाजी सर, डॉक्टर बालाजी. टॉस होतोय आजच्या सत्रातील सामना क्रमांक 3. एका बाजूला संघ आहे पटेल 11 तर दुसऱ्या बाजूला नागरगोजे वॉरियर्स. टॉस का बॉस सन्माननीय PSI दराडे साहेब यांच्या हस्ते होतो टॉस. हेड इज द कॉल अँड टेल. टॉस नागरगोजे वॉरियर्स डॉक्टर बालाजी नागरगोजे यांनी टॉस जिंकलाय. संघनायक आपले फर्स्ट डिसिजन काय असेल? सर बॉलिंग करण आणि कृष्ण दराडे सर बघूत आज लकी ठरताल की नाही. पहिला टॉस जिंकलेला आहे मी. हॅलो. पहिला टॉस जिंकलेला आहे. नक्कीच पटेल यांना जेवढं कमी धावामध्ये रोखता येईल तेवढं रोखण्याचा प्रयत्न करेल सर. दुसऱ्या बाजूला पटेल 11 कॅप्टन आपल्यासोबत अमोल आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करायची. काय टार्गेट माइंडमध्ये सेट केलं की 10 षटकामध्ये किती धावा करतात? कमीत कमी 120 प्लस धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच जर पाहिलं तर APL सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म आयोजकांच्या वतीने आपल्याला मिळाले. पोलीस PSI दराडे साहेब कालचीच आठवण आहे. आम्ही 2 तारखेला समालोचन करत होतो दहिवडीमध्ये. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची स्पर्धा सुरू होती. तिथं आम्हाला API दराडे साहेब पाहायला मिळाले ज्यांनी 6 षटकांच्या सामन्यामध्ये करून दाखव.
नक्की तुमच्या संघाला शुभेच्छा असतील. जाऊया पुढच्या सामन्याकडे मैदानावरती. ए छोटे बच्चे इधर आओ, ऊपर आओ, ऊपर आओ सब. कॅमेरा हात करो उसको. इधर आओ, ऊपर आओ सब. कॅमेरामॅन ह्यांना जरा एकदा घ्या. 133 धावा बनवले गेले तर रॉयल्स राठोडची दमदार मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. 134 धावांचा करायचा पाठलाग संघ असेल केंद्रीय वॉरियर्स. 134 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो इस मैदान की आगे की कहानी आप सुनेंगे हमारे साथी कमेंटेटर मिस्टर जूनियर आकाश चोपड़ा सलीम भाई की जुबानी. या सर आपलं स्वागत आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कुठे आहे? चला लवकर या 12वा खेळाडू. आप सभी का स्वागत है. 134 चाहिए मुकाबला जीतने के लिए. पहला मुकाबला बिल्कुल करीब जाके कहते हैं करीब वाला मुकाबला देखने मिला. ये भी मुकाबला कहते हैं कि उस अंदाज से होगा क्योंकि क्रिकेट का मैदान और ज़िंदगी के मैदान अकेले अपने बलबूते पे जीतना पड़ते हैं. हाल यहाँ से अगर देखिए तो एक बेहतर मुकाबला है. बल्लेबाजी मार पे फर्स्ट बॉल के लिए गेंदबाज तैयार हैं और पोजीशन में थे नहीं है. ड्राइव करना चाहते थे. बल्ले को ऊपरी हिस्सा लगा था. फ्लाई स्लिप के खिलाड़ी वहाँ पर थोड़ा से दूर. ये बेहतर मुकाबला हो सकता है. गेंदबाजी मार पे आप देखिए तो अमोल चौहान, अब देखिए तो बैटर में एक तरफ शेख चांद और तो गेंदबाजी में बालाजी. कहते हैं दो बेहतर अगर देखिए तो खिलाड़ी जरूर है. 134 रन का लक्ष्य बड़ा विशाल लक्ष्य है लेकिन कहते हैं हर ओवर में आपको 13-14 के औसत रखना है मुकाबला अगर जीतना है तो. स्वच्छ भारत अभियान के तहत बल्ला घुमाए और सीधा जाएगा. एक टप्पा 2 टप्पा खाकर बाहर मिल जाएगा चौका. दर्शक जो भी बाहर कैच पकड़ेगा उसको प्रदीप भाव केंद्र की तरफ से 200 प्रदीप भाव केंद्र इनके माध्यम से इनाम है. अगर देखिए बाहर दर्शक जो भी कैच पकड़ लेगा तो 200 रुपए का इनाम दिया जाएगा. प्रदीप भाव केंद्र इनके माध्यम से इनाम दिया जाएगा. 5 रन 5 रन ऑन बोर्ड. ये दो बेहतर जोड़ी. एक तरफ देखिए तो अमोल है, अमोल चौहान. एक और इस बार लॉफ्टेड किया है लेकिन गेंद ऊपर आसमान में खड़ी हो चुकी है. अड़ी है मौजूद लेकिन फर्क क्या पता है. ये भी गई है, निकल गए. 4 रन के लिए. अमोल की बल्लेबाजी में रास है और ये खिलाड़ी रास लीला मचाते हुए गेंदबाजी के साथ में एकदम कड़क चौका. 4 रन. सामने अमोल ये देखा जरूर है. उसके बाद में थोड़ा सा शफल करते आगे गए. अंपायर के साथ में बातचीत कर रहे हैं लेकिन अंपायर कह रहे हैं ये गेंद बाहर बुलाती है मगर जाने का नहीं. जाएंगे तो फिर अंपायर वाइड देने का नहीं. ये पॉइंटिंग कहते हैं जिस गांव को जाना नहीं है उस गांव का पता क्यों पूछते हो. छोड़ दीजिए. छोड़ देने में बहादुरी है. छेड़ेंगे तो वैसे भी मुश्किल में आते हैं. 9 रन लगे बोर्ड के ऊपर. नहीं है इस बार. देखिए स्वच्छ भारत अभियान का अध्यक्ष बनना चाहता है फिर से बार. वो कहते हैं ना मुझे वो गाना याद आ रहा है. एक बार से दिल नहीं भरता मुड़ के देख दोबारा. इसी अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं बैटर. लगातार देखिए 9 रन लगे बोर्ड के ऊपर. 134 रन का विशाल लक्ष्य अगर आपको चेस करना है. आपकी प्रायोरिटी पहले है कि आपका माइंडसेट के साथ में हर ओवर में 13-14 कहाँ से आए ये देखना है. 2 चौके खूबसूरत खेले इस अमोल ने. गेंदबाजी में बाला बना के शॉट खेला है. इस बार जगह बनाई और जगह पे लगा दिया. इस गेंद को भेजा है. मिल जाएगा इस ओवर का चौक का नंबर 3. एक के बाद में 13 रन लगे बोर्ड के ऊपर. डालेंगे 3 चौके हैं. बहुत अच्छा है. जिस तरह से कहते हैं ना कि मराठी के अंदर हमारे इरशाद भाई सचिन हमेशा कहते हैं मागनी तसा पुरवठा. जिस तरह से जरूरत है ना उस तरह से काम यहां पर आते नजर आ रहे हैं. एक के बाद में 13 रन लगे बोर्ड के ऊपर. प्रदीप केंद्र इनके माध्यम से 200 रुपए अगर कैच पकड़ते तो. और डॉक्टर बालाजी नागरगोजे इनके माध्यम से 200 रुपए. और डॉक्टर बालाजी मुंडे साहब इनके तरफ से 200 रुपए. और निशार भाटी नगर सेवक इनके माध्यम से 200 रुपए. एक कैच अगर देखिए आप बाहर पकड़ेंगे तो आपको 800 रुपए मिलेंगे. चाहे जो भी पकड़ लीजिए लेकिन मैदान के बाहर कैच आपको पकड़ना है. मैदान के अगर देखिए आप जो भी चाहिए हमारे पॉइंटिंग आग भी पकड़ लीजिए कोई दिक्कत नहीं है. और सब पकड़े कोई भी पकड़े आपको 800 रुपए. एक खर्रे वाले कैच पकड़ेगा तो 800 रुपए मिलेगा. अरे पकड़ लेना भाई. अरे खर्रे वाले पकड़ लेना. चांद शेख ये जबरदस्त खिलाड़ी है ना. ये पहले है ना देखता है उसके बाद में ना दिखाता है क्योंकि ये चांद नजर आता है फिर ईद होती है. उस तरह से जिस तरह से अगर देखिए तो फिर कल रात में 15 शाबान मनाया गया. लेकिन ये है ना वो चांद ये है ना दिन में चांद नजर आता है तो दिन में चांद नजर क्या लाएगा ये खिलाड़ी चांद शेख.
चांद तक या शाम तक चर्चे किसके होने वाले हैं? पहले मन बना दे कि थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ गेंदबाजी, थोड़ा सा उठता हुआ अंपायर का इशारा, इट्स अ वाइट बॉल कॉल। अतिरिक्त उछाल देखने मिला है और अतिरिक्त उछाल के साथ में थोड़ा सा रन भी यहाँ पर उठता हुआ। अतिरिक्त रन के साथ में 14 रन लगे बोर्ड के ऊपर। अंपायर का वन बाउंस का इशारा भी रहेगा। विशाल राठौड़ आप देखिए तो गेंदबाजी मार पे इस जबरदस्त ये गेंदबाज है, बहुत प्रभावित किया इस गेंदबाज ने। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया है, बहुत अच्छी गेंदबाजी। वाह, वो कहते हैं तेज गेंदबाज है ना, तेवर दिखाते हैं, लेकिन आपका पास वेरिएशन है तो आप है ना काम अच्छा कर सकते हैं। दुविधा यही है कि भाई यहाँ पर तेज गेंदबाज, नन्ना सभा मैदान है सामने, जितना तेज गेंद डालेंगे उतनी तेज बल्लेबाज तेज बल्ला घुमाता है, तो कहते हैं मैसिव हिट आने में देर लगती नहीं है। ये देखिए इसी की मैं बात की थी, स्लॉट में गेंद और पहुंचा दिया सामने वाले पार्किंग लॉट में। चांद के बल्ले से निकला है बेहतर छक्का, 6 रन। असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। लाड़ी भी रुकता नहीं है, बस है ना डीजे मास्टर के सामने राधा पाटिल, गौतमी पाटिल, हिंदवी पाटिल आती है तो एक अलग होता है, लेकिन हमारे डीजे मास्टर को ये छक दे इंडिया में मजा आता है। फटका असा अरे रुक ना बाबा, डीजे मास्टर सबर करो, मैदान के अंदर फोकस करो, वरना 50,000 वापिस करो। बीसन यहाँ देखिए सम्मान दिया है, पहले देखिए सम्मान, वह अच्छा स्टॉप किया यहाँ पर। वो कहते हैं ना यही तो कहानी है कि छक्का आया, उसके बाद में सिंगल आया, और देखिए अब मिस्टर बांडी कहते हैं ना कि ये बांडिया है ना, बांडिया करामती है, शायद कि अफगानिस्तान के साथ में राशिद करामती के साथ में, और किनवट का ये बांडिया, ये है ना इसका बर्थडे भी है। 21 रन लगे बोर्ड के ऊपर और कहते हैं 21 पे नन। और शायद यहाँ पर वो नटराज शैली में शॉट खेलना चाहते थे, डॉट गेंद, बहुत अच्छी वापसी की इस विशाल राठौर ने। पहले 6, उसके बाद में रोका जरूर, यहाँ पर सिंगल लेने के बाद में कहानी खत्म हुई है। 2 की हुई तो जरूर है, अभी भी एक गेंद बाकी है, 1 बॉल टू गो, माफ कीजिए, एक गेंद अभी विशेष है, दोनों टीमों के लिए विशेष है। पहले ओवर में 23 आए थे, इस ओवर में अब तक 8 रन आए, रोका जरूर है। अब देखिए तो अमोल की बल्लेबाजी की बात करेंगे तो 7 गेंदे 12 पे बल्लेबाजी कर रहे हैं, तो शायद ये इनको शोभा देती नहीं है। बहुत सारे रन बना रहे हैं तो शायद बड़े हिट आना चाहिए। चेंज ऑफ पेस, वाह, ये नकल गेंद डाली है, वाह भाई वाह विशाल। कहते नकल गेंद डालने के लिए भी आपके पास अकल होना चाहिए, अकलवान गेंदबाज अगर देखिए नकल गेंद डालता है। बहुत अच्छा प्रभावित किया इस गेंदबाज ने, डॉट गेंद डाला, मात्र 8 रन खर्च के, कहानी खत्म हुई। 2 की 2 के बाद में 21 पे नन, 21 रन लगे बोर्ड के ऊपर। अब देखिए ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत नेहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत। देखिए यहाँ देखिए तो सबसे बेहतर काम हमेशा देखे हमें अब्दुल कदीर, इनका भी काम बहुत ज़बरदस्त है। कहते हैं वो छुपा रुस्तम है, वो कहते हैं दिखता कम है लेकिन काम बहुत ज़्यादा करता है अब्दुल कदीर। आपका भी इस अहमदाबाद प्रीमियर लीग में बहुत बड़ा योगदान है, आपके मदद से एक बहुत बड़ा काम भी होता नजर आ रहा है। 21 रन लगे बोर्ड के ऊपर। आप देखिए तो 30 ओवर की पहली गेंदबाजी में बालाजी सामने चांद से, ये जरूरत है, जरूरत के हिसाब से मच नीडेड छक्का। कैच पकड़ लीजिए जनाब, ऐसे कैच छोड़ते नहीं है, 800 वाला कैच है, कमाल का हिट है, मैसिव हिट। बिल्कुल देखिए आर्क में गेंद डाला, उसको सामने वाले पार्क में डिपॉजिट किया है। मेरे हिसाब से अब्दुल कदीर जी वो कैच पकड़ने के लिए जाना चाहते थे, लेकिन उन्होंने कहा ना, मेरा काम वो नहीं है, मेरा काम दूसरा है, मैं अपना काम करूंगा। उनके चेहरे पे मुस्कान आई है क्योंकि ये टीम बहुत अच्छा केंद्र है, वॉरियर्स की टीम योद्धे की तरह खेली है, 2 अंकों की तलाश में है। चांद से ये हार्ड हिटर का काम अक्सर कहते हैं, मैच बना के जाते हैं। इस समय थोड़ी सी गलती है, विकेट कीपर भी चुके हैं। बहुत जबरदस्त है, एक तेरी एक मेरी वाली कहानी बीच मैदान में। 27 रन लगे बोर्ड के ऊपर, तीसरा और प्रगति में 134 चाहिए मुकाबला जीत के लिए। तो सब मैसेज दे रहे हैं अमोल चौहान मैसेज दे रहे हैं, क्योंकि इन्हें जानते हैं कि अगर मैच बनाना है
तो पहले 4-5 ओवर तक आपको 70-75 टोटल तो बनाना ही है। एक और फुल लेंथ गेंद, एक और डॉट बॉल है। जितने डॉट गेंदे आप खेलेंगे उतना दबाव आपके ऊपर स्पष्ट रहेगा। ये मैच है ना, दबाव वाली मैच बन जाएगी। डॉट से बेहतर सिंगल लीजिए, पार्टनर दोनों मिलकर पार्टनरशिप कर लीजिए। एक मतलब फ्लाइटर ये गेंद थी, बीच में अपने साथी आ गए खड़े। शॉट है अच्छा था स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लेकिन वहां पर खिलाड़ी अपने ही साथी हैं। बिल्कुल, अगर देखिए इस टूर्नामेंट की खासियत है कि अच्छे अच्छे मुकाबले होते नजर आते हैं। वो कहते हैं ना कि इस मैच में केंद्रीय वॉरियर्स का 12th मैन अब तक आया नहीं है। अगर देखिए नहीं आएंगे तो यहां से पेनल्टी लग सकती है। अट्ठाईस रन, बहुत अच्छी वापसी। पहले गेंद पे 6 आने के बाद में वापसी की इस बालाजी ने। सामने अमोल चौहान नहीं है, शायद है ना, रन नहीं है काउंट करेंगे, क्योंकि देखिए आपने छोड़ा है। इस तरह से आप छोड़ेंगे तो फिर रन कहाँ से काउंट होगा। कहते हैं कि आपको शॉट ऑफर करना है, अगर आप शॉट खेलते नहीं है तो गेंद को छोड़ देते हैं, कहते हैं रन नहीं आएगा भाई। इस तरह से गेंद को काउंट तो हो गई है, शॉट डिलीवर करना पड़ता है, आपको खेलने की कोशिश करना पड़ता है। गजब की वापसी है, प्रभावित किया इस बालाजी ने। पहले गेंद पे छक्का, लेकिन उसके बाद में डॉट 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 3 डॉट गेंदे, एक सिंगल, तो मात्र 7 रन दिए। गजब की गेंदबाजी बालाजी ने की है, आउटस्टैंडिंग। 28 आखिरी गेंद इस ओवर की। शॉट अच्छा है, इस बार देखिए खिंच मेरी फोटो। बिल्कुल देखिए कैमरामैन को भी नाराज किया अनीसा मोल ने, क्योंकि ताकतवर है खिलाड़ी है, ताकत का प्रदर्शन कराते हुए 6 रन। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। 3 के बाद में 34 रन लगे बोर्ड के ऊपर। ये बहुत जल्दी आना चाहिए, क्योंकि वक्त के हिसाब से जो चीज़ें होती है बहुत जबरदस्त होती है। आज वक्त की बड़ी पाबंदी है, क्योंकि देखिए आप समय के साथ में चलते बहुत अच्छा होता है, समय के साथ में होता नहीं है। 42 गेंदे और 100 चाहिए। 42 बॉल टू गो एंड 100 रन टू विन। ये मुकाबले की बात करें तो 34 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब देखिए न्यू तो अच्छी रखी है दोनों बैटर ने, लेकिन 42 गेंदे 100 रन की पारी अगर खेलना है तो आपको बल्लेबाजी में दमखम तो दिखाना पड़ेगा। वो कब तक आएगा इसके ऊपर सबकी नज़र है। थोड़ा सा चर्चे चल रहे, 40 मिनट के अंदर आपको 8 ओवर खत्म करना है। अगर ये मैदान के बाहर गेंद जाती है तो आपको नई गेंद मिल जाएगी, इसके ऊपर भी ध्यान रखिए। सामने बल्लेबाजी और टीम है, आपके खिलाड़ी भी बाहर रख सकते हैं। मैदान के बाहर अगर कैच पकड़ते हैं तो 800 रुपये आपको दिए जाएंगे। वो कहते हैं बहुत सारा इनाम है इस टूर्नामेंट में। कैच पकड़िए, 800 रुपये का इनाम, आज का दिन अपने नाम कर लीजिए। मैदान में आए हैं तो बस है ना, दर्शक मत बनिए, आज भाग्यवान विजेता बन के जाइए। एक आधा कैच पकड़िए, 800 रुपये जो कि वो इनाम है। प्रदीप जी केंद्र साहब, इनके माध्यम से 200, डॉक्टर बालाजी नागरगोजे इनके माध्यम से 200, बालाजी मुंडे इनके माध्यम से 200, और नगर सेवक निसार भट्टी इनके माध्यम से 200 रुपये। हाँ, बिरयानी सब जो चाहिए, बिरयानी नॉनवेज खाइए, वेज खाइए, जो चाहिए 800 रुपये में खा लीजिए, कोई दिक्कत नहीं है। हमारे पॉइंटिंग आपको जो पसंद है वो खाइए, बस पॉइंटिंग के नाक पे मारिए। मैं आपको 1600 रुपये दूंगा, पहले ही अनाउंसमेंट कर रहा हूँ। 34 पे रन, 42 गेंदे 100 चाहिए। ना बल्ला ऊपर से गेंद नीचे से, रेंज में नहीं आ रहे, ये आउट ऑफ रेंज है ना जनाब। वो कहते हैं ना कि सही तार पे अगर बिजली चाहिए तो सही तार पे कनेक्शन चाहिए। अगर बिजली के लिए कनेक्शन अच्छा चाहिए, क्रिकेट के मैदान में रन भी बनाने के लिए आपको वो कनेक्शन चाहिए, प्रॉपर कनेक्शन। ये ज़बरदस्त मुकाबला बीच मैदान में, 41 गेंदे 100 चाहिए। मुकाबला थोड़ा सा देर ले रहे। ये अगर टीम की बात करें, एक तरफ केंद्रीय वॉरियर्स की टीम है, दूसरी तरफ टीम की बात करेंगे तो रॉयल रॉयल है राठौड़, उसकी कहानी आगे। राठौड़ में वो कहते हैं राउडी राठौड़ भी बहुत सारे राठौड़ है इस टीम में। 41 गेंदे, रन 100 चाहिए। चांद की बल्ले से अब तक है ना 1-2 मैसिव हिट जरूर निकले हैं। 9 गेंदे 14 पे बल्लेबाजी करे चांद। इस बार देखिए मिस टाइम है, लेकिन ताकत फिर भी ज्यादा है। 800 नीचे गिरे, गए भैंस पानी में। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार।
शॉट देखने मिला है चांद के बल्ले से। जरूरत वाला शॉट है। देखिए सब है ना वो 800 के पकड़ने के चक्कर में आगे गए, बल्लेबाज है ना बाहर मारे हैं। ये बल्लेबाज भी चतुर काम कर रहे हैं। 40 रन लगे बोर्ड के ऊपर। ये दोनों की पार्टनरशिप, एक अच्छी पार्टनरशिप पनप रही है ना। ये डॉट गेंद है। यही हो रहा है कि एक छक्का आ रहा है, उसके बाद में लगातार डॉट गेंदे आ रहे हैं। यहाँ पर दुविधा है, वो 6 से भले ना 1, कभी कभी कहते हैं ना कि 1 से भले 2, 2 से भले 4, छक्का आ गया आपका तो सिंगल लीजिए। वो 9 के खिलाड़ी है उसको भी मौका दीजिए। पार्टनरशिप होना चाहिए, जिस तरह से पार्टनरशिप कहते हैं ना कि मियाँ बीवी की पार्टनरशिप अच्छा है तो फिर घर चलता है। दोनों अंपायर की पार्टनरशिप अच्छी हो तो फिर मैदान चलता है। और स्कोरर और कॉमेंटेटर पॉइंटिंग, अगर आप अच्छे हैं तो फिर अच्छे हम हो जाएंगे, वरना सब सच्चे। ओ इस बार तो प्लेसमेंट खास है, इनसाइड आउट ओ द कवर, टॉप शॉट, 6 रन। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। इस शॉट को इतना जबरदस्त है, एक बार नहीं है, 2 बार नहीं है, बार बार देखिए। जितना आगे गेंदबाजी हो रही है उतनी पिटाई हो रही है। 46 पे रन। एक और शॉट है, अच्छा है। ओहो विराट, बहुत अच्छा एफर्ट देखने मिला है विराट के जरिए से। बिल्कुल देखिए तो इतना कोशिश की है। एक बार जोरदार तालियां बने विराट के लिए कि क्रिकेट है ना, क्रिकेट कभी कभी है ना, क्रिकेट में सेव द क्रिकेट भी कहा जाता है। लेकिन वाह, बल्लेबाजी अच्छी की है, अच्छी फील्डिंग कर रहे कप्तान, लीडिंग फॉर फ्रंट। भाई कप्तान आपका इस तरह से काम करे तो दूसरे खिलाड़ी को ऑफर आ सकता है। 47 रन, चांद को मौका मिला है थोड़ी देर के लिए, हाफ चांस था। छोटी गेंद पुल किया है और बाहर गेंद को गुल किया है, निकल जाएगी 6 रनों के लिए। अर्धशतक कंप्लीट, 4 के बाद में 53 रन। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। केंद्रीय वॉरियर्स टीम के लिए 4 के बाद में 53 रन लगे बोर्ड के ऊपर। अभी भी 36 गेंदें शेष है और मुकाबला जीतने के लिए अभी भी 81 चाहिए। रिक्वायर्ड रन रेट की बात करें तो 13.5 के हिसाब से रन चाहिए प्रत्येक ओवर। हर ओवर में आपको है ना वो रन बनाने हैं। प्रति ओवर 13.5 14 गेंद डाली है। नहीं, सबसे पहले गेंद आ जाती है यहाँ पर। बिल्कुल यहाँ से अगर देखिए तो 4 के बाद में 13 50 रन की पार्टनरशिप बनी है। 5 ओवर के बाद में ड्रिंक्स ब्रेक लिया जाएगा। 5 ओवर के बाद में वो गेंद गई है बाहर वाला। अगर कोई गेंद भी बाहर वाला गेंद अगर कोई डालता है तो फिर भी है ना वो ला के देंगे बीच मैदान में। नहीं, बीच मैदान नहीं, बाहर से डाली है। 36 गेंदें, 1 कैच चाहिए। मैच थोड़ा सा खुल गए। केंद्रीय वॉरियर्स का मुकाबला ये थोड़ा सा, अगर ये मुकाबले की बात करेंगे थोड़ा सा मुकाबला जरूर ये फंसा है क्योंकि विकेट गिरा नहीं है। 53 रनों की पार्टनरशिप बनी है दोनों के बीच में। गेंदबाजी मार पे शुभम, शुभ संकेत है शुभम हंसबे। ये काम बहुत अच्छा करते हैं, आला मतलब काम करते हैं। विकेट टेकर है, गेंदबाज है, विकेट लेते हैं। वो कहते हैं गेम चेंजर वाला गेंदबाज है। नाम शुभम है, एक इनका आना शुभ संकेत है। सामने देखिए चांद की बल्लेबाजी में दम है और दमखम में ये चांद है। फुल टॉस गेंद है, थोड़ा सा फ्लिक करना चाहते खिलाड़ी मौजूद है। अरे गलती बहुत बड़ी हुई है। नहीं, ये बहुत ये गुस्सा दिखाते हैं क्योंकि 1 की वजह से 2 में कन्वर्ट हुए हैं। जहां पर कुछ रन होना नहीं चाहिए वहां पर 2 रन आए हैं। रॉयल राठौड़ के समर्थक थोड़ा सा नाराज हो रहे हैं लेकिन 2 रन जरूर आते हैं। 55 रन लगे बोर्ड के ऊपर। 1-1 रनों से कहते हैं ना कि मराठी के अंदर कहावत है, थेंबे थेंबे तड़े साचे। 1-1 रन से होता क्या है कि मैच बदलती है, कहानी बदलती है, जज्बात बदलती है। 55 रन लगे बोर्ड के ऊपर। शुभम फिर से बात, सामने चांद, गलती है, लॉफ किया है, लॉन्ग ऑफ में क्या छूटा फिर से बार चौका लूटा है। पिछले मैच में क्या छूटने के बाद में छक्का गया था, इस बार चौका गया है। सेम रिजल्ट, 4 रन। हा मारलाय चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार। 15 गेंदों में 33 पे बल्लेबाजी कर रहे हैं। ये महत्वपूर्ण पल है। ये दोनों तरफ है ना आन बान शान की लड़ाई है। एक तरफ देखिए केंद्र वॉरियर्स है ना 2 अंकों की तलाश में है, क्या 2 अंक पूरे हो जाएंगे। दूसरी तरफ अगर बात करेंगे तो रॉयल राठौर्स मिस टाइम लगातार आप खुद है। अब शुभम हंसबे
डाउन दी बॉल, और ये गलती करते नहीं है। मैंने पहले कहा शुभम हसबे आते तो विकेट अपने गुच्छों में लाते हैं, जाना पड़ेगा चांद को बाहर क्योंकि मौका मिला था इसके पहले। ओ यूटी आउट विकेट। एक और टपका. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. उनसठ पे पहला झटका। शानदार हीच आमची इच्छा, खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला नाम है, बस कहते हैं कि राउडी राठौड़ के सामने अगर कोई राउडी बनना है तो राठौड़ को ही भेजा है। इसीलिए ना राठौड़ जब मिल जाते हैं तो फिर कहते हैं ना कि इसीलिए कहते हैं, कभी तो कहा होता है ना घर का बेदी लंका ढाए, तो शायद राठौड़ को पराजित करना है तो राठौड़ को उठा रहे मैदान में। विकी नाम में विकी है, कहते हैं 59 पे 1 विकेट मिला यहाँ पर, बहुमूल विकेट शुभम हसबे के नाम अपना एक सफलता मिलती हुई द गेम चेंजर है। लेकिन मुकाबला ये बहुत इंटरेस्टिंग मोड में 5 ओवर प्रगति पे 59 पे 1। वाओ पर अच्छा दिया था विकेट पीछे विकेट कीपर ने, लेकिन गेंद को रुकी नहीं है। एक विकेट आने के बाद में हौसला बुलंद होता है गेंदबाज का, वही काम कर रहे हैं यहाँ पर रॉयल्स राठौड़। सामने देखिए केंद्र वॉरियर्स, एक तो वॉरियर्स है, वॉरियर्स का मतलब होता है योद्धा, और योद्धा हमेशा लड़ता है, रोता नहीं है, लड़ने वाला काम करते हैं केंद्र वॉरियर्स के योद्धे कि आज ये मैच ऑन करेंगे। 59 पे 1। अरे नहीं बाबो, ये तो गेंद नीचे रही है, बल्ला ऊपर से जा रहा है। कहते ना कि दोनों के बीच में चल रहा है, तीनों के बीच में खेल चल रहा है। शुभम हसबे गेंदबाजी कर रहा है और बल्लेबाज है ना विकी राठौड़ बल्ला घुमा रहा है। विकेट के पीछे खेल रहा है ना खिलाड़ी विकेट कीपर की मैं हूं ना शुभम राठौड़, राठौड़ के आगे राठौड़ के पीछे राठौड़। इस बार राठौड़ लोफ्टेड छक्का 65। 5 के बाद फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. एक कमाल का शॉट खेला ना, कितने आखिरी गेंद पे छक्का, ड्रिंक ब्रेक मैदान में आएगा। वो 5 ओवर के आखिरी गेंद में छक्का लगाया ना इरशाद में, ऐसा लगा कि विकी ने लॉक किया, सामने ताकत दिखाई, लाइव के अंदर इनके दम दिखे है। बीच मैदान में गया है पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? आज सुनते हैं डीजे मास्टर की जुबानी, क्योंकि 5 ओवर के बाद में बोर्ड के ऊपर रन लगे 65। अब इस गेंद शेष से रन चाहिए 69। आधा खेल हुआ है, आधा खेल बाकी है। 30 बॉल टू गो एंड 69 रन टू विन, और जाएंगे सीधा रुक करेंगे द वॉइस ऑफ विदर्भ मराठवाड़ा। आप देखिए इरशाद जी बागवान आई है क्योंकि ये मैच ऑन है। एक टीम 2 अंकों की तलाश में और दूसरी टीम 2 अंकों की छीनना चाहती है। इरशाद जी बागवान, स्वागत आपका है। तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? आमदार प्रीमियर लीग APL 2026 चा मजबूत किल्ला. आमदार प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीस दाते, संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे बदिवार ट्रेडिंग कंपनी, बाबू कुंदन, निहाय इलेक्ट्रिकल, बाबाभाई ॲग्रोटेक किनवट यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट, माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. तृतीय क्रमांक 71,000 रुपये माननीय भगवान दादा हुरदुके, माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, माननीय दत्ताभाऊ आडे, माजी सभापती पंचायत समिती किनवट. आणि त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये देणारे
माननीय डॉक्टर वसंत बामणे, सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट, माननीय डॉक्टर बालाजी नागरगोजे, तालुका अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन किनवट, नागरगोजे हॉस्पिटल किनवट यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6व्या मैदानावरती टाकलं जाईल. पहिल्या 30 चेंडूमध्ये 65 धावा बनवलेत आणि दुसऱ्या 30 चेंडूमध्ये 69 धावा बनवायचेत. दोन्ही संघासाठी सामना अजून व्हावा नाही. इथून पुढे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. पहिल्या 2 सामन्यातला पराभव विसरून या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहे. चेंडू गेलाय विद्युत वेगाने सीमारेषा पार. आलाय चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो विशाल राठोड. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय अमोल चव्हाण. 12 चेंडूमध्ये 28 धावावरती फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला विकी राठोड. एक जबरदस्त सामना. APL आमदार प्रीमियर लीग 2026 चा थरार. फटका फसलाय थोडासा. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित केला जातो 1 धाव या चेंडूवरती असेल. प्रत्येक षटकामध्ये पाहिजे 14 धावा. कॅल्क्युलेशन करावं लागेल. डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. परंतु इकडे देखील गोलंदाजी नियंत्रित करावी लागेल. लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये विजय मिळवलेला संघ आहे रॉयल्स राठोड. तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने मैदानात उतरलाय. परंतु समोर दमदार फलंदाजीचं प्रदर्शन. स्ट्राईक वरती विकीचा हा चेंडू मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूवरती आलाय शुभम. जोपर्यंत चेंडूवरती येतोय चेंडू क्षेत्ररक्षित करतो. पुन्हा एकेरी धाव असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा गोलंदाजाचा विचार आहे प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव दुहेरी धाव. फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी एक मोठा हिट आणि एक छोटा हिट अर्थात एक षटकार आणि एक चौकार मात्र लावाच लागेल. सर्वांच्या नजरा मात्र मैदानावरती. इथं फटका खेळलाय. पुन्हा पॉवर पॅकडे येतोय खणखणीत षटकार. चला चेंडू मैदानामध्ये जायचं लगेच. प्रेक्षकांनी सहकार्य करायचं. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. एक चौकार आलाय. एक षटकार देखील आलाय या षटकामध्ये. ज्या पद्धतीने प्रत्येक षटकामध्ये 14 धावा पाहिजे होत्या 4 चेंडूमध्ये वसूल केले 12 धावा. 77 धावा. 1-5-77 77 लॉस ऑफ 1. धावफलकावरती धावा 77. गोलंदाज आपण पाहतोय जर्सी क्रमांक 07. उमेशला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 17. किस्मत किसका देगी 7 सब 7 1 7. पुन्हा एकदा फटका तितकासा चांगला नाहीये. बॅटवरती धाव घ्यायचा प्रयत्न. इथं मात्र संधी मोठी होती धावबाद करण्याची. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मोठा धक्का होऊ शकला असता. षटक क्रमांक मैदानावरती टाकलं जातंय 6वं. थोडासा वेळ देखील वाचवायचा आहे गोलंदाजी करणारा संघ. कारण आपल्याला निर्धारित 40 मिनिटांमध्ये 8 षटकं पूर्ण करायचे. या षटकातला अंतिमचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. गोलंदाजी मार्कवरती विशाल. स्ट्राईक वरती विकी. इथं पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅट खालून चेंडू निघून गेलाय आणि इथं मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू होतोय. षटक मात्र आपल्याला 6 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा 24 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी करणाऱ्या संघानं रिओ घेतला. बॅटरने घेतला रिओ वाईट साठी. परंतु प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं तर चेंडू अगदी बॅट खालून निघून गेलाय. इथं तिसरे पंच आपल्या सोबत जोडले जात आहेत. हॅलो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू देखील गमावलाय. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू गमावलाय. कारण मी अगोदर सांगितलं प्रथम दर्शनी असं वाटलं की चेंडू बॅट खालून गेला होता आणि अगदी तेच पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट प्रत्येक तांत्रिक बाबी तपासल्या गेलेत. 24 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता.
षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर पुढच्या 24 चेंडूमध्ये कमीत कमी 9 षटकार मारावे लागतील. इथं सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. 2 मातब्बर संघ, 2 दिग्गज संघ, 2 दादा संघ, चेंडू बळीचं युद्ध आपण सर्वजण आनंद घेतोय. मराठवाड्यातल्या किनवटच्या या मैदानावरती मराठवाडा क्रिकेटचा, नांदेड जिल्ह्याचा, किनवट तालुक्याचा वर्ल्ड कप बनून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. प्रचंड ऊन मैदानाच्या बाहेर, तरी देखील प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार मैदानाच्या बाहेर तब्बल 4292, क्षमासाई अजून 4 जण गेटमधून आत येत आहेत. 4296 प्रेक्षक. कमी जास्त असले तर मोजून सांगा. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी इथंच आहे. लोअर फुल टॉस, इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप आहे. धावा वाचवाव्या लागतील. जर बॅकअप नसता तर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पॅकअप झाला असता. 1 धाव या चेंडूवरती 79 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज विकी, नॉन स्ट्राईकला अमोल. एका बाजूने मात्र अमोलने दमदार फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि गॅप मधून चेंडू गेलाय. सीमारेषा पार होतोय. खणखणीत चौकार. सलीम भाईंच्या भाषेत सांगायचं झालं तर एक तरफ है शाहरुख खान, एक तरफ है सलमान खान, 20 से निकल गई प्रीति झिंटा, मिलेंगे रन 4. आलाय खणखणीत चौकार. 83 धावा धावपल करते. 1-83. सामना अजून संपलेला नाही. शर्यत अजून संपलेली नाही. कठीण काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा, सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही. कारण 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 मी अजून जिंकलो नाही. पुन्हा एकदा चौकार. लागोपाठचा दुसरा हँडसम आलाय चौकार. विकी राठोड 7 चेंडूमध्ये 15 धावावरती करतोय फलंदाजी. नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं तर अमोल चव्हाण 16 चेंडूमध्ये 37 धावावरती. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आपण अमोल जाधवने जी तुपानी फटकेबाजी केली, इकडे प्रत्युत्तर देतोय अमोल चव्हाण. नाव अमोल आहे, कामगिरी अनमोल आहे. पुन्हा एकदा फटका. इथं संधी आहे आणि संधीचं केलं सोनं. पुन्हा एकदा आलाय शुभम हजबे टर्मिनेटर मैदानावरती. सामना टर्निंग पॉइंट वरती आणलाय. महत्वाच्या क्षणी घेतले विकेट. डीजे एक और टपका. संधी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. किशोर कदम समालोचन कक्षामध्ये लगेच यायचंय. किशोर कदम, रॉयल्स राठोड. शुभम सर प्लीज कोऑपरेट. आपल्या संघाचा 12वा खेळाडू. फिल्डर नेम 12वा खेळाडू या लगेच. परत जर इथून 12वा खेळाडू गेलेला आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही धावांच्या स्वरूपात त्याला पेनल्टी देण्यात येईल संघाला, आणि ती पेनल्टी खूप महागात पडेल. बारा खेळाडू या लगेच. विशाल राठोड. कोण पाहिला क्या? विशाल. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय रजनी. $87 लॉस ऑफ 2. संधी साधून तुफानी बल्ला, जोरदार हल्ला. कोण जिंकणार? आमदार प्रीमियर लीग APL 2026 चा मजबूत किल्ला. आमदार प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे बदिवार ट्रेडिंग कंपनी, बाबू कुंदन, निहाय इलेक्ट्रिकल. थँक्यू डीजे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 7व्या मैदानावरती टाकलं जातं. 20 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता.
फटका खेळलाय लोअर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोलप्रमाणे सुसाट वेगवान चौकार रजनीच्या बॅट मधून आलाय चौकार 91 धावा हा मारलाय चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. हा चेंडू सुद्धा महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र काय होणार 19 चेंडू 43 धावा तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा फटका आणि इथं मात्र डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार मच नीडेड बाउंड्री केंद्रीय वॉरियर्स पुन्हा मात्र राखेमधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सामन्यामध्ये पराभव झाला होता परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये दमखम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय केंद्रीय वॉरियर्स. नक्कीच जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी इथं जर पाहिलं तर 7 षटकाच्या समाप्तीनंतर 2:95 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. थोडस स्पीडअप करा शुभम सर सामना थोडासा स्पीडअप करा. वेळ आपल्याला निर्धारित 40 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स सबस्टेशन शासकीय व खासगी विद्युत कामे पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. आज मात्र मैदानावरचं चेंडू फळीचं युद्ध शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर एका संघाचं म्हणणं आहे नाद करा पण आमचा कुठे दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका अशा प्रकारचा सामना. काय कमालीचा सामना आहे. 18 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 39. समोर मात्र फलंदाज आपण पाहतोय अमोल 16 चेंडू मध्ये 37 धावावरती गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज विशाल राठोड 2 षटकामध्ये 21 धावा खर्च केले. अगदी जर क्रिकेटची क्रेज आपण पाहिली तर इथं हेलिकॉप्टर लँड झाले मैदानाच्या आतमध्ये विकेट आले फलंदाज होते बाद मोक्याच्या शनी आले विकेट फलंदाज बाद. एक और टमका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. नक्कीच जर किनवट मध्ये आल्यानंतर आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं. अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 75 वर्षाचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्यांना एसटीला अर्ध तिकीट आहे ते सुद्धा पाहायला मिळतात आणि ज्यांना एसटी फुकट आहे ते सुद्धा पाहायला मिळतात. 95 धावा 3/95 डीजे एक मिनिट. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची विजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांकडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. स्कूल में से बीच में से भाग के आ गया नहीं ना वो कैमरे में दिखता है सब घर पे दिखता है वो. 95 धावा 3/95. शुभम सर प्लीज कोऑपरेट थोडंसं लवकर इनिंग आपल्याला निर्धारित वेळेमध्ये संपवावी लागणार आहे. 17 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधून आल्याबरोबर 1 धाव सीमारेषा पार कडक कडकडी प्रहार आलाय चौकार. सुरुवात चांगली आहे. पाहुणी मोका हा मारलाय चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. सामन्यातली रंगत पुन्हा एकदा वाढते. 16 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र मैदानावरती आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्याचा कॅमेरा फलंदाज आणि गोलंदाजावरती फिट केलाय. काय होणार सामन्याचा निकाल. गोलंदाज विशाल समोर ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती. एकासाठी प्रयत्न नक्कीच होईल. एकाच धावेवरती समाधान असेल. जर्सी क्रमांक 33 आपण पाहतोय या संघाचा हार्दिक पांड्या
परंतु आज ती कामगिरी पार पाडावी लागेल. दुसऱ्या बाजूने मात्र दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केलंय. लागोपाठचे 2 सामने जिंकलेत रॉयल्स राठोड. 100 धावा मात्र पूर्ण करतोय संघ. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 100 धावा पूर्ण करतोय संघ. केंद्रीय वॉरियर्स संघाच्या 100 धावा पूर्ण. इथं पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न केलाय. धडपड मात्र यष्टीरक्षकाची आपल्याला पाहायला मिळते. भारतीय रेल्वे देखील आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. स्लीपरचे डबे मोकळे पडलेले असतील. जनरलची गर्दी बरंच काही भारताच्या प्रगतीबद्दल सांगून जाते. 100 धावा, 3 बाद 100. 2 चेंडू या षटकातील बाकी असतील. फटका खेळलाय. पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जाईल. चेंडूचा वेग जास्त आहे आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. क्रिकेट मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. या षटकातील अंतिमचा चेंडू धावफलकावरती जर आपण नजर टाकली 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 30. हा 13वा चेंडू सुद्धा निर्णायक चेंडू आहे. सामन्याचं समीकरण ठरवणारा चेंडू आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग मात्र केंद्रीय वॉरियर्स संघासाठी फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव घेतले. षटक समाप्त होते आणि इथून पुढे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या असतील त्या 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. मुख्य मंचावरती जर आपण नजर टाकली, साईड स्क्रीनवरती आपण नजर टाका. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर डिजिटल स्कोअर कार्ड. प्रत्येक प्रेक्षकाच्या हातामध्ये एक वोटिंग मीटर आहे आणि प्रेक्षकांनी जी मतं नोंदवली ती आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. 45% प्रेक्षक म्हणतायत की केंद्रीय वॉरियर्स. 45% प्रेक्षकांचं म्हणणं आहे रॉयल्स राठोड आणि 10% हुशार प्रेक्षकांनी सांगितलं अजून काही सांगता येत नाही. कॅमेरामॅन प्रेक्षकांची मतं थोडीशी दाखवा. साईड स्क्रीन थोडंसं झूम करा. अजून थोडंसं झूम करा. समोरचा हा समोरचा साईड स्क्रीन थोडंसं झूम करा. ओके, आता बरोबर दिसतोय. इथं फटका फसलाय आणि शुभम राठोड टिपलाय खेळ. इथं फलंदाजाचा संपलाय खेळ. येते विकेट. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार. हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांच कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू डीसी. नक्कीच विजन अकॅडमी आणि रुद्रा ढाबा यांच्या वतीने जरी फलंदाजाला शुभेच्छा दिल्या असल्या तरी मात्र संघाकडून अपेक्षांचा महापूर त्याच्या डोक्यावरती आहे. 4 बाद 105. 11 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 29. नवीन फलंदाज गजानन चव्हाण. गजानन आणि ज्ञानेश्वरची जोडी मैदानात. चला थोडंसं स्पीडअप करा सामना. गोलंदाजी बार करते शुभम.
ज्या ज्या वेळी आलाय शुभम त्या त्यावेळी मात्र शुभमने विकेट घेतले. प्रत्येक षटकामध्ये त्यानं विकेट घेतले. चला चला स्पीडअप करा सामना. इथं मात्र उंच माझा झोका आणि चेंडू मात्र सरळ 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 भिरकावलाय का पाहूया. इथं मात्र षटकार आलाय. षटकार आलाय. मोक्याच्या क्षणी आलाय षटकार. असं वाटलं ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. आज कोच तुफानी करतोय. तिकडे मात्र ड्रेसिंग रूमला इशारा केलाय, तुम्ही थांबा थोडं, मी समर्थ आहे, मी खंबीर आहे. जिथं विषय गंभीर तिथं गजानन खंबीर. आलाय षटकार. वन 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 नेल्सन फिगर 111. पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक पाहूया. चेंडूवरती आलाय. एक धाव तर घेतले. बॅकअप साठी अगदी यष्टी रक्षकाची धडपड आपण पाहतोय शुभमची. 112 धावा, 9 चेंडू आणि 22. मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं 6 चेंडूमध्ये 21 धावांचा सामना याच मैदानावरती जिंकलाय. क्रिकेटमध्ये अवघड काही नसतं, प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करावे लागतील. संघर्षाचं मैदान म्हणजे क्रिकेटचं मैदान. चेंडूसाठी संघर्ष, बळींसाठी संघर्ष, धावांसाठी संघर्ष. क्रिकेटच्या मैदानावरती संघर्ष हा 5वीला पोचलेला आहे असं म्हणावं लागेल. इथं फटका आणि चेंडू सरळ भिरकावलाय. सीमारेषेवर आला षटकार. काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. 1-13 तो 1-13. एक षटकार आपण पाहिला गजानन, तर दुसरा षटकार ज्ञानेश्वर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. नाही, इथं आता दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होणार नाही, कारण दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज सरस आहेत. 7 चेंडू आणि 15 धावा. 7वा चेंडू. या चेंडूवरती मात्र काय होणार? या चेंडूवरती काय होणार? 1 धाव, 2 धाव, चौकार, षटकार, व्हाइट बॉल, नो बॉल. हर सवाल का जवाब मिलेगा इस गेम के बाद. 7 चेंडू 15. इथं मात्र सुरेख चेंडू टाकला गेलाय आणि समीकरण पुन्हा असेल 6 चेंडू आणि 15 धावा. काळजाची, हृदयाची धडधड वाढवणारा सामना मैदानावरती आहे. काय होणार? कोणता संघ मात्र सामना जिंकणार? शुभम राठोड कार्ड मंत्र देतोय. गोलंदाजी मार्क वरती जर्सी क्रमांक 17. जर्सी क्रमांक 17 मात्र खतरा ठरणार का? बऱ्याच वेळा 6 चेंडू 6 धावांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. मागचा सामना 6 चेंडू 21 धावांचा आपण पाहिलाय. चला चला बॅटर, चला लगेच स्टार्ट करा सामना. सहा चेंडू आणि धावा बनवायचे त्या 15 धावा. गोलंदाज उमेश. पहिला चेंडू फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूर आहे. सीमारेषा पार. आलाय चौकार. 5 चेंडू आणि धावा बनवायचे ते 11. कॅमेरामॅन एकदा केंद्रीय वॉरियर्सचं ड्रेसिंग रूम एकदा फोकस करा. ड्रेसिंग रूम मध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय. केंद्रीय वॉरियर्स 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉल कॉल. अवांतर धाव. संघाच्या अकाउंट मध्ये धावांचा बॅलन्स कमी असताना अशा प्रकारच्या अवांतर धावा आधीच कर्जबाजारीन त्यात उसना मागतो शेजारी. गरिबीने आटा गेला.
इथं फटका, खराब चेंडू, परंतु इथं फटका फसलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद, धक्का बसलाय. ज्ञानेश्वर बॅक टू पॅव्हिलियन. प्रतिक्रिया मैदानावरती पाहतोय. ज्या बॅटने चौकार षटकार घेतले तीच बॅट आपल्या डोक्यावरती दोनदा आदळले. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय छोटा माजिद. छोटा पॅक बडा धमाका मात्र ठरणार का? तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र मैदानावरती. मैदानावरची प्रेक्षकांची गर्दी वाढली. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा वगैरे त्रास असेल त्यांनी सामना पाहू नका, नंतर तुम्ही युट्यूबवरती पाहिला तरी चालेल. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 4 चेंडू 10. मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडू मध्ये 10 करायच्या होत्या. या सामन्यामध्ये 4 चेंडू मध्ये 10. हे खरं क्रिकेट आहे, हे यश आहे या स्पर्धेचं. APL आमदार प्रीमियर लीग. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय दमदार आमदार. आकट टप्प्याचा चेंडू पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न. धावबादची संधी आणि इथं मात्र फलंदाज होतोय धावबाद. धावबाद क्रॉस चेक करतील पंच. बाकीचे खेळाडू बोलूच नका. पंच आहेत इकडे, आपल्याकडे तिसरे पंच आहेत. सगळ्या बाबी आपण तपासतोय. पारदर्शक कारभार आहे आपल्याकडे. इथं घोटाळा जरी झाला तरी उघडकीस येणार आहे. 3 चेंडू मध्ये 10 धावा पाहिजे होत्या. नक्कीच मला वाटतंय आमचे नगरसेवक अकबर खान असतील मैदानावरती, त्यांना देखील कालचा सामना आठवला असेल. 3 चेंडू, अगदी विजयाची संधी काल त्यांनी गमावली होती. आज पुन्हा नव्यानं मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. इथं मात्र फलंदाजाचा झालाय घात. 9 स्ट्राईकचा फलंदाज जो होता तो बाद आहे. OUT आउट. तर क्रॉस देखील चेक केला गेलाय. तर खऱ्या अर्थानं माजिदला या चेंडूवरती धाव घ्यायची गरज होती का? स्ट्राईक वरती आणण्यासाठी जर प्रयत्न करायचा होता तर मग थांबून राहायला पाहिजे होतं क्रीजमध्ये. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. व्यावसायिक क्रिकेट जर आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते सारखा फलंदाज ज्यावेळी स्पर्धा खेळत असतो त्यावेळी जर त्याला स्ट्राईकला जर यायचं असतं तर वरच्या फलंदाजाला थांबून राहायला पाहिजे होतं. एका षटकामध्ये 2-3 रनआउट आपण पाहिलेत. सामन्यात रंगत निर्माण आहे. पुन्हा एकदा समीकरण असेल. 3 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 10. 1 षटकार 1 चौकार. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आलाय. पिकाच्या बॅट मधून सरळ भिरकावलाय. इथं चेंडू मात्र सरळ षटकार. कॅमेरामॅन ड्रेसिंग रूम फोकस करा. केंद्रीय वॉरियरचं ड्रेसिंग रूम फोकस करा. तिकडे जल्लोष पाहायला मिळतोय आणि मोक्याच्या क्षणी आलाय षटकार. तुम्ही चेंडू कसाही टाका, माझं नाव आहे पिका. जबरदस्त सामन्यात पुन्हा रंगत निर्माण. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4 धावा. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. तमाम प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय सामना आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू 4. आज आमचे सलीम भाई देखील आले. सलीम भाईला वाटतं एखादी सुपर ओव्हर झाली तर बरं होईल. खर्रा नको बाबा, सामना पहा. ओ इथं रंगत, पुन्हा रंगत. अपील केलंय. इट्स अ वाईड बॉल कॉल. तिसऱ्या पंचांकडे केली मागणी. रेव घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. 2 चेंडू मध्ये 4 पाहिजे होत्या. इथं काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. इट्स अ वाईड बॉल कॉल. रनआउट. दोन्ही बाबी तपासल्या जात आहेत. इट्स अ वाईड बॉल कॉल आहे, परंतु रनआउट देखील आपण तपासतोय. काय होणार आहे. रंगत निर्माण असेल. जर फलंदाज रनआउट असेल तर मग मात्र कभी खुशी कभी गम. म्हणजे वाईडची 1 धाव मिळेल परंतु फलंदाजाला परतावं लागणार का हे प्रश्नचिन्ह आहे.
आणि या प्रश्नचिन्हाचा शोध आमचे तिसरे पंच आपल्यासोबत जोडले गेलेत राम पाटोळे. आता पिकाच्या चेहऱ्यावरती हास्य येणार का पिकाच्या चेहऱ्यावरती निराशा होणार. काही क्षण श्वास रोखून धरा, धुरळा उडणार आहे. अवस्था मात्र जर आपण पाहिलं तर एखादा पेशंट दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर कशी अवस्था असते ना तशी अवस्था मैदानावरती आहे. काय होणार आहे. इट्स नॉट आउट, नॉट आउट. 2 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 3. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू 3 धावा रोखायचे असतील तर मग अब्बू चाऊस सारखी गोलंदाजी करावी लागेल. काल अब्बू चाऊसने जी गोलंदाजी केली ना ती गोलंदाजी करावी लागेल. इथं समजदारी दाखवली आहे. डिफेन्स केलाय आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय आणि फलंदाज फलंदाज धावबाद. त्या गरज नसताना केलेला पराक्रम आबेल मुजेमार. गरज नसताना केलेला पराक्रम. सामना मात्र वाटचाल करतोय. सुपर ओव्हरच्या दिशेने वाटचाल होणार का. 1 चेंडू 2 धावा. आता काही प्रेक्षक बसले होते ते जागेवरती उभा राहिलेत. काही प्रेक्षकांनी आपला मोबाईल स्विच ऑफ केलाय. चुकून एखादा घरातनं जर एखादा फोन आला आणि आईने विचारलं कुठं आहे तर तो सांगतो मित्राला घेऊन जरा दवाखान्यात आलो. आणि हा पट्टा असतो इथे किनवटच्या ग्राउंडवरती. हे क्रिकेट आहे. जगामध्ये क्रिकेट वेड्यांचा देश म्हणून भारताची तिसरी ओळख आहे. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारत कृषीप्रधान देश आहे आणि भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे. 1 चेंडू 2. 1 चेंडू 2. काय होणार काय होणार. इथं मोठा फटका घ्यायचा प्रयत्न करावा लागेल कारण छोट्या फटक्यावरती जर आपण पाहिलं सलीमभाई दहिवडीचा सामना आठवतो. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा आणि 3 धावा पळून काढल्या असा तो सामना झाला. खराब क्षेत्रक्षणात तो सामना गमावला. इथं काय होणार. पुन्हा एकदा श्वास रोखून धरा. धुळा उडणार आहे. गोलंदाज यार करती गोलंदाज उमेश आडे. समोर मात्र पिका. ओ हो आणि चौकार. सामना मात्र जिंकला. लोअर फुलटॉस आलाय चौकार. केंद्रीय वॉरियर्स मैदानावरती ठरलाय. वॉरियर्स थोडीशी निराशा